नमस्कार, स्मितल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत मस्त स्पेशल असा गाजराचा हलवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया. साजूक तूप हे आपल्या आवडीप्रमाणेही घेऊ शकतो. त्यामध्ये कमी जास्त करू शकता. तूप टाकल्यानंतर ते छान गरम झाले की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे किसलेले गाजराचा हलवा. तर या प्रकारे मी एका कटोरीमध्ये अर्धा किलो गाजर किसून घेतले होते. तर ते किसलेले गाजर यामध्ये टाकून घेऊन तुपामध्ये छान हा हलवा परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं लो टू मीडियम असं करत हा गाजराचा हलवा अगदी 2 ते 3 मिनटासाठी छान परतून घ्यायचा आहे. म्हणजे त्यातील पाण्याचे प्रमाण अगदी कमी होते आणि हलवा हा मोकळा बनतो. आता त्यानंतर आपण लगेच टाकून घ्यायचे आहे 1 कप साखर आणि साखरही यामध्ये पूर्ण मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हलव्यामध्ये साखर छान एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दुधाची मलाई. तीही यामध्ये एकजीव होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि त्यातलं पाणी आटेपर्यंत हा हलवा शिजू द्यायचा आहे. तर हलवा शिजवताना लो टू मीडियम हीटवरच हा हलवा शिजवला जाईल याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर अधूनमधून हलवत हलवा छान मेल्ट होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्यावरून टाकून घेऊयात काजू बदाम चे केलेले काप. अशा प्रकारे आपला हलवा बनवून तयार झालेला आहे. चला तर मग एका डिशमध्ये सर्व करून घेऊया आणि मस्त चमचमीत झटपट हलवा बनवून तयार झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदा नवीन आणि युनिक माझ्या पद्धतीचा हलवा बनवून बघा.